श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? कसं वाटतंय? आम्हाला तर खूप छान वाटतंय. कारणच तसं आहे, गेली 2 वर्ष आम्ही प्रयत्न करत होतो युट्यूब चॅनलवर यायचं, बट ठीक आहे, देर आहे लेकिन दुरुस्त आहे असं म्हणतात. पण मला असं वाटतं आम्ही देर आहे पण एकदम तंदुरुस्त आहे. प्रयत्न करतोय आणि खूप छान रिस्पॉन्स आलाय. बऱ्याच जणांचे फोन येत आहेत, मेसेजेस येत आहेत. तर त्यांनी जी काही जणांनी रिक्वेस्ट केली की ऍड अ क्वेश्चन टॅग खूप आवडलाय, पण त्यामध्ये काही वाक्य आम्हाला खूप कमी वाटली सर. तर अर्थातच कुठल्याही गोष्टी करताना त्याच्यामध्ये रिव्हिजन खूप आवश्यक असते किंवा पुनरावृत्ती ज्याला म्हणतो. आणि तो सराव जर तुमचा पक्का झाला तर तो भागही तुमचा खूप छान पक्का होतो. तर आपण ऍड अ क्वेश्चन टॅगचा पार्ट 2 घेणार आहोत. त्याला सुरुवात करतोय तर छोटीशी रिव्हिजन. चला तर मग सुरुवात करूया. ऍड अ क्वेश्चन टॅग. आता ऍड अ क्वेश्चन टॅग मध्ये आपण परत एकदा थोडंसं रिकॅप करूया. सिरियल माहिती आहे ना? आदल्या दिवशी दाखवतात ना, तसं रिपीट झालंय, काय झालंय तसं थोडंसं थोडक्यात, एकदम पूर्ण नाही. की काय आहे की वाक्याच्या शेवटी तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. प्रश्न विचारताना तो सोपा नियम आहे. कुठला सोपा नियम? की वाक्य जर तुमचं होकारार्थी असेल तर प्रश्न नकारार्थी. बरेच जण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह शब्द वापरतात. सॉरी, रॉंग आहे. अफॉर्मेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह क्वेश्चन्स. अँड इफ देअर इज अ निगेटिव्ह सेंटेन्स देन अफॉर्मेटिव्ह क्वेश्चन. समजलं? होकारार्थी प्रश्न आला पाहिजे. समस्या सगळ्यांना? तर ते आपण बघणार आहोत. आणि मी सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितलेली, नॉट लावताना आपल्याला कशाची गरज लागते? हेल्पिंग वर्बची. ती पहिल्यांदा वाक्यात शोधायची. हेल्पिंग वर्ब वाक्यामध्ये असतील समजा, तर मग आपण काय करायचं? त्याला नॉट लावायचं. नसतील तर मग कोणाची फॅमिली मदतीला येते? डूची फॅमिली. कोणाची फॅमिली? खूप मोठी फॅमिली आहे त्याची. डूचं काय येतं? डच पण येतं, माहिती आहे ना प्रेझेंट टेन्स मध्ये. आणि पास्ट टेन्स मध्ये आपण काय वापरतो? सॉरी, काय ते? डीड. चुकलं, लगेच बघितलं. आता हा डू तुम्ही माहिती आहे ना, आय साठी डू येऊ शकतो, वी ला येऊ शकतो, यू ला येऊ शकतो आणि दे ला. ही, शी, इट असतील प्रेझेंट टेन्स मध्ये तर तुम्हाला काय वापरायला लागेल? डज. समजलं सगळ्यांना? आता पहिलंच वाक्य बघूया. दॅट वॉज मच बेटर. ओके, दॅट वॉज मच बेटर. आता याच्यामध्ये बघा, तुम्हाला पूर्ण वाक्य लिहायचं ठरलेलं आहे आपलं. पूर्ण वाक्य लिहावं लागतं. जी पहिल्यांदाच हा व्हिडिओ आता बघत असतील त्यांच्यासाठी ही एक महत्वाची सूचना की पुन्हा एकदा वाक्य लिहावं लागतं. जर माहित नसेल तर प्लीज तुम्हाला पहिला व्हिडिओ आधी बघावा लागेल, मग या दुसऱ्या व्हिडिओकडे यायचंय. तर तुम्हाला इथे कॉमा करायचा आहे, जो आपला मामाचा छोटा भाऊ आहे कॉमा. तो आल्यानंतर इथे हेल्पिंग वर्ब कोण आहे? वॉज. त्याला नॉट लावलं तर काय झालं? वॉजंट. आपला कर्ता कोण आहे? दॅट. थोडस जागा समजून घ्या. आणि क्वेश्चन मार्क खूप महत्वाचा आहे. ओके, आता पुढचं वाक्य. दे आर नॉट कमिंग टू प्ले. फुल स्टॉप. ऑब्विसली ठरल्याप्रमाणे काय करायचं? पूर्ण वाक्य जसंच्या तसं. आणि वाचत असतानाच आपल्याला कळलंय कुठलं वाक्य आहे नकारार्थी. म्हणजेच इंग्रजीमध्ये कुठलं वाक्य आहे? निगेटिव्ह ना. त्यानंतर काय केलं? कॉमा. हा नॉट जाणार आणि काय येणार? आर देईल. काय येणार? आर देईल. आर दे असं नाही, आर दे काय पण करायचं नाही. आर दे. त्याच्यानंतर पुढचं वाक्य. आता हे जर वाक्य बघाल तर विल आलेला आहे, म्हणजे हेल्पिंग वर्ब आहे. हेल्पिंग वर्ब आहे, पण एक ट्रिकी नॉट आलेला आहे. ट्रिकी नॉट म्हणजे काय? नेहमी आपल्याला सवय असते नो ची किंवा नॉट ची, पण इथे नेवर आलेलं आहे. म्हणजे असे काही ट्रिकी नॉट असतील तर तेही लक्षात ठेवायचे आहेत, ते विसरायचे नाहीयेत. मग आपल्याला नेवर आलेलं आहे म्हणून आपण गोंधळून न जाता यू विल नेवर ओव्हर इट. म्हणजे जास्त खाऊ नका रे, असं तो म्हणतोय, जास्त खाऊ नका. मग काय येणार? प्रश्न. नेवर आलेला आहे म्हणजे नकारार्थी आहे, म्हणजे अर्थातच आपल्याला काय करावं लागेल? प्रश्न होकारार्थी घ्यावा लागेल. मग होकारार्थी करताना काय करणार? विल यू. काय येणार? कळलं? कळलं असेलच नाही का? बघूया पुढचं. दे रीच्ड हिअर यस्टरडे. पास्ट टेन्स आला. कुठला टेन्स आला? पास्ट टेन्स. कसं ओळखलं? ईडी वरून. सिंपल पास्ट टेन्स. मगाशीच आपण म्हटलं होतं की हेल्पिंग वर्ब जर नसेल तर त्यावेळेला कोणाची मदत घ्यायची आहे?
डू ची मदत घ्यायची आणि डूचा आपल्याला पास्ट टेन्स असल्यामुळे कोण वापरावं लागणार, डीड. वाक्य होकारार्थी आहे मित्रांनो, त्यामुळे डीडला आपल्याला काय लावावं लागेल, नॉट. आणि त्याचा शॉर्ट फॉर्म ज्याला ॲब्रिव्हिएशन म्हणतात, डिडंट. काय येणार, डिडंट. कुठे गेलं, दे बोला रीच्ड हिअर यस्टरडे, कॉमा कॉमा. अरे बोला ना, तुम्ही बोललात ना, ते ऐकतायत ना, ते पण बोलतील. डिडंट दे. कळलं सगळ्यांना? बघा तिकडून पण हो ऐकायला आलं मला. ही डझंट अटेंड द स्कूल. ऑलरेडी नकार आलेला आहे, म्हणजे प्रश्न कसा असणार आहे, होकारार्थी. व्हेरी गुड, खूप छान उत्तर देत आहेत. ही डझंट अटेंड द स्कूल. आपण काय करतो, फुल स्टॉप काढतो आणि कोण येतो, कॉमा. आणि डज नॉट जाईल ना, काय येणार, फक्त डज येणार. डज येण्यानंतर करता कोण आहे आपला, इथे कॅपिटल आहे, त्याला स्मॉल लिहायला विसरायचं नाही. आता बघा कोण आली, ही सीमा. हे बाबा कोणाच्या तरी आईचं नाव असेल, उगाच काय बोलू नका, बहिणीचं पण नाव असेल. सीमा ती तिच्या मैत्रिणींबरोबर मिसळत नाहीये. मग परत काय झालं, ट्रिकी नॉट आला, बरोबर. यस ऑर नो, पूर्ण वाक्य लिहायचं. सीमा नेवर मिक्स्ड. हे बाबा मी हाताला मशीन नाही लावले, हळूहळू होऊ द्या, काही लोकांना घाई आहे. हर क्लासमेट कॉम. बघा फुल स्टॉप जातो आणि काय येतो, कॉम. आता ही मुलगी आहे ना, आपण काय म्हणतो त्याला, बाप्या की बाई. बाई आहे ना, मग काय येणार तिच्यासाठी, शी येणार. मग काय येईल बाळानो, सांगा बघू. काळ कुठला आहे, पास्ट टेन्स. पास्ट टेन्सला मगाशीच आपण बघितलं कोण येतो, डीड. मग डीडला नॉट लावायचं आहे का, नाही लावायचं आहे, कारण कोण आलाय, नेव्हर आलाय. मग नॉट लावायचं नाही, मग काय येणार, डीड शी आणि क्वेश्चन मार्क. बघूया वाक्य काय, दे फाउंड नथिंग. बघा अजून दुसरा ट्रिकी नॉट आला. बघा जे आपण नेव्हर बघितला होता, आता दुसरा आलाय नथिंग. म्हणजे ऑलरेडी वाक्यामध्ये काय आहे, नॉट आहे. निगेटिव्ह सेंटेन्स आहे. अफर्मेटिव्ह करताना काय करावं लागेल, कुठला टेन्स आहे, पास्ट टेन्स. पास्ट टेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब आलेला नाहीये, कोण लाएगा फिर, डीड. डीआयडी, लिटिल चॅम्प. बापरे नको, ते नको. फाउंड नथिंग, ते डीडच आहे, डीआयडी नाहीये. डीड दे. कळलं, प्रश्नचिन्ह. सगळ्यांना नीट समजतंय, नक्की तुम्हालाही समजतंय ना, समजून घ्या. आता एक खूप वेगळं असं वाक्य, करता असा एक ट्रिकी आहे हा, जो करताना थोडीशी गोंधळ म्हणजे गडबड होतेच मुलांची. तर तो बघूया काय आहे ते. आय एम राईट. ते वाक्य पूर्ण लिहावं. मग बरीच मुलं काय करतात सांगू शकाल तुम्ही, काय लिहितात, एम म्हणताय. एम ला नॉट लावत नाहीत. मग तिथे कोण घेतला जातो माहिती आहे का, आर नॉट. म्हणजेच आरंट आय. काय येतं, आरंट आय. मग लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा आयचं वाक्य येईल प्रेझेंट टेन्स मध्ये, ऑब्व्हियसली आय साठी हेल्पिंग वर्ब एम आलेला असतो. आपल्याला नकारार्थी करताना एमंट सारखा प्रकार करायचा नाहीये, तर तिथे काय करायचंय, आरंट. काय करायचंय, आरंट. आरंट आय. पुढचं वाक्य, अरे वा, खूप चांगले विद्यार्थी आहात, वेळच फुकट घालवत नाही. म्हणजे मोबाईल संपावर गेला असेल तुमचा. वी डोंट वेस्ट अवर टाइम. फुल स्टॉपच्या इथे काय आला, कॉमा. डोंट आहे त्याच्यामुळे आपल्याला डू घ्यावा लागेल. येस ऑर नो, डू घ्यायचं आहे ना, डू वी. आणि अर्थातच ठरलेला क्वेश्चन मार्क. AQT ऍड अ क्वेश्चन टॅग शेवटी प्रश्नचिन्हाला खूप महत्व आहे. पुन्हा पुन्हा सांगतोय, शेवटच्या प्रश्नचिन्हाला खूप महत्व आहे. पुढचं वाक्य, अरे बापरे काहीतरी वेगळं आलंय. काय वाक्य आहे, ब्रिंग दॅट पेन. कुठल्या वाक्याचा प्रकार आहे, इम्पेरेटिव्ह. बरोबर सांगितलं, कुठलं वाक्य आहे, इम्पेरेटिव्ह. आमच्या पोरांना आलंच नाही. आज्ञार्थी वाक्य, क्रियापदाने सुरू होणारं वाक्य.
मग इथे पण वेगळा प्रकार येणार काहीतरी. ठीक आहे, तर काय येतं ते बघूया. वाक्य जसंच्या तसं लिहायचं. बघा, आज्ञा कोणाला केलेली असते? समोर असणाऱ्याला केलेली असते. येस ऑर नो? मग तो समोर असतो, त्याच्याशी बोलतो आपण, त्याला आपण काय प्रोनाउन वापरतो? यू वापरतो. काय वापरतो? ती क्रिया करायची असते, मग त्याला विचारायचं तू करणार का म्हणून. ओके, दॅट विल यू. काय होणार मग? विल यू. बघा, ब्रिंग दॅट पेन. विल यू? अरे करशील का? समजलं का? जसं आपण बोललो क्लोज द डोअर. क्लोज द डोअर म्हटल्यावर आपण त्याला विचारणार ना, विल यू, हे करशील का? समजलं? म्हणजेच तुम्हाला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये ही ट्रिक लक्षात ठेवायची आहे. याच्यामध्ये नॉट वगैरे काही नाही. पाठ करून ठेवलं तरी चालेल. काय लिहायचं शेवटी? विल यू. तसंच अजून एक प्रकार आहे पुढच्या वाक्यामध्ये. काय आहे? लेट्स डिस्कस. आता लेट्सचं फुल फॉर्म असा येतो, लेट अस. अस म्हणजे आम्ही, आपण म्हणतो ना, हे लेट अस, चलो जाएंगे, सगळे मिळून जाऊया, किंवा 2 जण मिळून जाऊया, असं आपण म्हणतो की नाही. तर तो लेटस म्हणजे अनेक वचनी झालाय. ओके, तर इथे तेच होतं, लेट्स डिस्कस दॅट स्कूल. सॉरी, एक राहिले इथे प्रिपोजिशन, दॅट इज इन. इन घाईघाईत होतं कधी कधी, असं तुमचं पण होत असेल, आहे की नाही. लेट्स डिस्कस दॅट इन स्कूल. व्हेरी गुड. इथे कॉमा पाहिजे. आणि आपण आता काय करणार आहोत, तो प्रश्न विचारणार, शाल वी. काय? शाल वी, आपण जाऊया का रे? लेट्सचं वाक्य आलं किंवा लेटसचं वाक्य आलं तर काय करायचंय? प्रश्न कसा विचारायचा आहे? शाल वी. इथे पण आलंय. काय आलंय रे? वाचा. मग ते पूर्ण लिहायला लागेल. लेट्स विजिट धिस प्लेस. कुठल्या तरी ठिकाणाचं नाव लिहिलेलं असू शकतं. किल्ला असेल, रायगड आहे, किंवा महाबळेश्वर आहे, कुठलं ठिकाण असू शकतं. मग ते प्लेस लिहिल्यानंतर कॉमा केला आणि ऑब्व्हियसली प्रश्न काय येणार मग? शाल वी. बरोबर रे? लेट मी प्रोटेक्ट द हिल्स. चलो नेक्स्ट, पुढचं वाक्य बघूया. लेट, अरे बोला ना, तुम्ही पण बोलताय ना. लेट मी प्रोटेक्ट द हिल्स. म्हणजे मला काय करायचे आहेत? हिल्स वाचवायचे. टेकड्यांवरती आता झाडं नष्ट होत आहेत ना, त्याच्याबद्दल तो म्हणतोय. लेट मी आलं बघा. मगाशी आपण अस आलेलं म्हणून प्रश्न काय विचारला? वी विचारला. आता मी आलाय म्हणजे प्रश्न काय येणार? आय येणार. कोण येणार? आय. तर मग बघूया काय येतं ते. लेट मी हिल्स शाल आय. व्हेरी गुड. काय येणार? शाल आय. असा फास्ट विचारायचा प्रश्न. शाल आय, करू का मी हे? बरोबर. तसंच दुसरं पण वाक्य. आता बघूया पुढचं वाक्य आणि शेवटचं वाक्य. लेट बॉडीज. पाण्यामधले घटक जे असतात त्याला प्रदूषित करणारे, ते मी काढून टाकतो वगैरे. बघूया काय आहे बघा. आता मग सेम ना. लेट मी क्लीन द वॉटर बॉडीज. पुढे काय? कॉमा तेवढा लक्षात राहिलंय. पुढे कोण? शाल आय. काय? शाल आय क्वेश्चन मार्क. किती छान. सगळ्यांनी मस्त अनुभवलं असेल की टोटल आपण 14 वाक्य बघितली बघा एकूण. पण नुसती वाक्य नाहीयेत बघा, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. काय असं आपल्याला असं वाटतं, एखादा ग्रामरचा प्रकार आहे ना, चला होकारार्थी आहे, प्रश्न नकारार्थी विचारा, संपला विषय. किंवा नकारार्थी आहे, होकारार्थी करा, असं नाहीये. तुम्ही जसं जसं नवीन नवीन गोष्टी शिकत जाता, बघत जाता, तर ते नवीन नवीन नियमही आपल्याला आत्मसात करायचे असते. आणि ते असतातच आणि केलेच पाहिजे. मग त्यासाठी अर्थातच सरावाची गरज असते. आणि तोच सराव परीक्षा जवळ आली आहे म्हणून हा आमचा प्रयत्न होता की तुमचाही तो सराव व्हावा. आणि एकूण 14 वाक्य ही झालेली आहेतच. आधीची काहीतरी 6 ते 7 वाक्य असतील ती. आणि या व्यतिरिक्त इथेच थांबू नका. अशाच प्रकारची अजून काही वाक्य शोधा
आणि ती सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला काही नाहीच जमलं तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ते आम्हाला नक्कीच विचारू शकता. आम्ही तिथल्या तिथे तुम्हाला उत्तरं कळवू, नक्कीच समजावून कळवू. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.